ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापान कार्यक्रम, सरकारच्या चहापानाला विरोधकांचा बहिष्कार, भास्कर जाधव यांची माहिती। नागपूरच्या रवी भवन परिसरात विरोधी पक्षांना बंगले नाही, रस्त्यावरही पत्रकार परिषद घेऊ आहे त्या परिस्थितीत जनतेचे प्रश्न मांडू, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून अधिवेशनाच्या तयारीचा आढावा, अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती। इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। फ्लाईट्स रद्द झाल्या त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना। DGCA कडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस, भोंगळ कारभाराला इंडिगोचे CEO जबाबदार असल्याचा ठपका, झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी, 138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा सुरू, इंडिगोची माहिती। मुंबई विमानतळावर इंडिगोची काही विमानं रद्द, इंडिगो कर्मचाऱ्यांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू, पुणे विमानतळावरही 2 ते 3 तास विमानांचं उशिरानं उड्डाण। इंडिगो विमान सेवेवर परिणाम, स्पाइसजेट कंपनीकडून अतिरिक्त 100 उड्डाणं वाढवण्याचा निर्णय, प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय। इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेकडून मदतीचा हात, बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या, आज रात्री 9 वाजता पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे धावणार। राज्यातील पोटहिस्सा जमिनींची मोजणी 200 रुपयात होणार, जमिनीचे वाद कमी करण्यासाठी शासनाकडून पोटहिस्सा जमीन मोजणीचे दर कमी करण्याचा निर्णय। KDMC पालिकेच्या मतदार यादीत घोळ कायम, 82,000 नावं वगळूनही हजारो दुबार मतदार, माजी आमदार नरेंद्र पवार यांचा दावा, घोळ दूर करा अन्यथा निवडणुका पुढे ढकला, नरेंद्र पवार यांची मागणी। नाशिकच्या तपोवनमधील पर्यावरण प्रेमींची मोठी गर्दी, पथनाट्य, कवी संमेलन, ऑर्केस्ट्रा आणि विविध कलांच्या माध्यमातून वृक्षतोडीला विरोध। जीवदया अभियान सुरू करणार, जैन मुनी निलेश चंद्र यांची घोषणा, जैन समुदायातील लोकांना एकत्रित करणार, प्राण्यांसाठी लढणं हा आमचा धर्म, निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया। मुंबई पुणे जाणाऱ्या डेक्कन क्वीनसह 10 रेल्वे गाड्या आज रद्द, लोणावळ्यातील रेल्वेच्या कामासाठी ब्लॉकची घोषणा, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 16 तासांचा ब्लॉक असणार। मुंबईत 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान पाणी कपात, पालिका तानसा जलवाहिनी बदलणार, 17 विभागांमध्ये 15% पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। बांगलादेशकडून कांदा आयातीचा मोठा निर्णय, दररोज 50 आयात परवाने मिळणार, प्रत्येक परवान्यावर 30 टन कांदा आयात करता येणार, देशात कांदा निर्यातीला पुन्हा गती मिळणार। ठाण्यात कारमध्ये महिलेवर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक, 1 आरोपी फरार, केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार, फरार आरोपीचा शोध सुरू। गाडीला कट मारल्याच्या रागातून वसईत तुफान हाणामारी, तुंगारेश्वर फाटा परिसरातील घटना, 9 ते 10 जणांकडून दांडके, लोखंडी रॉडनं मारहाण। ॲपल कंपनी नव्या वर्षात iPhone 70e लॉन्च करणार, 60,000 ते 65,000 पर्यंत हा आयफोन मिळण्याची शक्यता। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।